नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव निलेश बागशे, मी ॲग्रीशिया कंपनी प्रतिनिधी. मी आज न्हावी या गावामध्ये आलेलो आहे. आपण आलेलो आहेत आता ज्या केळीच्या प्लॉटवरती, तर त्या ठिकाणी जैनची लागवड केलेली आहे. तर माझ्यासमोर या ठिकाणी शेतकरी बंधू आहेत. तर आपण आधी त्यांचं नाव, त्याच्यानंतर त्यांचं गाव, त्यांचा पत्ता, त्यांचा मोबाईल क्रमांक आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर दादा, मला आमच्या शेतकरी बंधूंना आपलं नाव, आपला मोबाईल नंबर आणि आपला पत्ता सांगा. माझं नाव गौरव चंद्रकांत इंगळे आहे. राहणार न्हावी, तालुका यावल, जिल्हा जळगाव. माझा मोबाईल नंबर आहे 8668782994. अच्छा, बरं दादा, आता आपण ही जी जैनची लागवड केलेली आहे, तर ही आपण कोणत्या तारखेला केलेली आहे? हे आम्ही 6 जूनला केलेली आहे. अच्छा, म्हणजे आपण 6 जूनला ही जैनची लागवड या ठिकाणी आपण रोपांची लागवड केलेली होती. तर तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना सांगू शकता की तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी काय डोस वापरलेला आहे केळीला? आम्ही या केळीला 2 डोस वापरले आहे. 10-26च्या 2 बॅगा आणि पोट्याची 1 बॅग असं वापरले आहे 1000 फळांना. अच्छा, म्हणजे हजारी तुम्ही आतापर्यंत 10-26च्या 2 बॅग टाकलेल्या आहे आणि पोट्याची 1 बॅग वापरलेली. तर त्यानंतर तुम्ही आपल्या ॲग्रीशिया कंपनीची पण काहीतरी या ठिकाणी उत्पादने वापरलेली होती. N21 वापरलेलं होतं, 1448 वापरलेलं होतं. आपण एक उच्च प्रतीचा पॉलिवेन वापरलेला आहे, अॅमिनो ऍसिड, म्हणजे ज्यांचे आपले अॅमिनो ऍसिड आहे वाढसाठी. त्यांनी आपण रेव्होलिना नावाचं प्रोडक्ट वापरलेलं आहे अजून त्याच्यामध्ये. आता आपण 5 दिवसापूर्वी या ठिकाणी कोणती ग्रेड वापरली ते सांगू शकता का? 10-54-10 ही ग्रेड वापरली होती आपण. तर शेतकरी बंधूंनो, आपण अवघ्या 5 दिवसाआधी या ठिकाणी 10-54-10 ही जी आपली ॲग्रीशिया कंपनीची ग्रेड आहे, ज्याने तुम्हाला ट्रेस एलिमेंट मिळतात, आपण ती ग्रेड या ठिकाणी वापरलेली होती. आता आपण ही ग्रेड वापरलेल्याच्या नंतर आपण काय केलं या ठिकाणी शेतकरी बंधूंना, की त्यांचं जे एक समाधानकारक त्यांना रिझल्ट मिळत आहेत का, तर त्यासाठी आपण काय केलं होतं की आम्ही जे एक लाईन होती त्या लाईनला आम्ही न्यूट्रल सोडलेलं होतं. तर ते जे लाईन आम्ही न्यूट्रल सोडलेल्या होत्या 2 लाईन, तर त्याच्यामध्ये पण आम्ही टेप मारलेला होता झाडांना. आणि जे ट्रीटमेंट प्लॉट आहे, म्हणजे आपण ज्यांना 10-54-10 दिलेलं होतं, तर त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी टेप मारलेला होता. तर आता आपण स्वतः या ठिकाणी बघून घेऊया की आपण जे 10-54-10 जे दिलेलं होतं 5 दिवसाआधी, तर त्याचा आपल्याला पेंद्यामध्ये किती अंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे, तर आपण ते आता या ठिकाणी बघून घेऊया. तर शेतकरी बंधूंनो, आता या ठिकाणी आपण 10-54-10 ही जी ग्रेड होती, ही ग्रेड आपण या ठिकाणी दिलेली होती. तर आपल्याला या ठिकाणी एवढं या ठिकाणी पेंद्यामध्ये अंतर बघायला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आता आपण एक लाईन सोडून आपण एक पुढची लाईन न्यूट्रल सोडलेली होती की जिला आपण ट्रीटमेंट केलेलं नव्हतं. तर आपण आता ते पण लाईन पुढची बघून घेऊ. आता दादा, ही जी ग्रेड, म्हणजे आपण आता ह्या लाईन जे होती, ह्या केळीच्या लाईनला आपण टोटल न्यूट्रल सोडलेलं होतं, याला आपण काही दिलेलं होतं. तर आपण याला काही न दिलेलं असताना 10-54-10चा रिझल्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायलाच मिळाला नाही. तर तो बघायला का नाही मिळाला? कारण या ठिकाणी आपण ते 10-54-10 जे होतं त्या ठिकाणी आपण याचा वापर केलेलाच नाही. आपण ही जी फर्टिगेशनची जी नळी होती, ती नळी आपण त्या दिवशी आपण दंड्यावरून तिला बंद ठेवलेली होती. त्यामुळे जो मटेरियलचा प्रभाव होता तो इथपर्यंत आलाच नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळालेच नाही. तर दादा, आपण आता 10-54-10 वापरलं किंवा ॲग्रीशियाची प्रोडक्ट आपण आतापर्यंत एवढे वापरले, तर तुम्हाला रिझल्ट कसे वाटले ॲग्रीशियाचे? रिझल्ट पूर्ण 100% रिझल्ट मिळत आहे. रिझल्ट चांगले आहे ॲग्रीशिया कंपनीचे. अच्छा अच्छा, बरं, तुम्ही आमच्या बाकीच्या शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता प्रोडक्ट बद्दल ॲग्रीशियाच्या? प्रोडक्ट चांगले आहे, ॲग्रीशिया कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहे. आणि किमतीमध्ये पण बरोबर आहे, किमतीमध्ये पण चांगले आहे. बाकीच्या मटेरियलपेक्षा किंमती चांगली आहे. म्हणजे यांचं शेतकरी बंधूंचं मनोगत असं आहे की त्यांनी जे आतापर्यंत इतर काही जे प्रोडक्ट वापरलेले आहेत अदर कंपनीचे किंवा ॲग्रीशियाचे वापरलेले आहेत, तर त्यांना योग्य किंमतमध्ये योग्य मार्गदर्शन आणि त्याचमध्ये त्यांना या ठिकाणी जे योग्य रिझल्ट आहे ते सुद्धा या ठिकाणी त्यांना बघायला मिळालेले आहेत. म्हणजे प्रोडक्टची जी गुणवत्ता आहे, त्या प्रोडक्टच्या गुणवत्तेवरून त्यांना प्रोडक्ट भरपूर आवडलेले आहेत कंपनीचे, ॲग्रीशिया कंपनीचे. तर मी आपल्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती करू इच्छितो की सर्वांनी आपली जे ॲग्रीशिया कंपनीची 10-54-10 ग्रेड झाली, तर ह्या ग्रेड आपण नक्की वापरावी. धन्यवाद.